मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि खासदार नारायण राणेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। जरांगेंनी फडणवीसांवर टीका करू नये असा सल्ला राणेंनी दिलाय। तर माझ्या नादाला लागू नका, नाहीतर महाराष्ट्रात कुठेच फिरू देणार नाही असा इशारा जरांगेंनी आता नारायण राणेंना दिलाय। नारायण राणे आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये जुंपली। फडणवीसांवर टीका करणाऱ्या जरांगेंचा राणेंकडून समाचार। जरांगेंचंही नारायण राणे यांना प्रत्याह्वान। मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ असा सामना सुरू असताना आता नवा आरोपांचा कलगीतुरा सुरू होण्याची शक्यता आहे। नारायण राणे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आता जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघालेल्या नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटलांना इशारा दिला। मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर सारखी टीका करू नये असा सल्ला राणेंनी दिलाय। बाळगलेला संयम सुटल्यास जरांगेंना ते परवडणार नाही असं राणे यांनी जरांगे पाटील यांना सुनावलंय। जरांगे जे बोलतोय आमच्या देवेंद्र फडणवीसांना मला इथे आली, तुम्हाला आली असेल पण तुम्ही संयमी दिसता। पक्ष टिकवायचा असेल, वाढवायचा असेल, सत्तेवर आणायचं असेल तर दीर्घकाळ संयम नाही उपयोगाचा आहे, नाही उपयोगाचा आहे। मनोज जरांगे पाटलांनी नारायण राणेंच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलाय। नारायण राणे यांनी फुकटच्या धमक्या देऊ नये असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। नारायण राणेंच्या विरोधात बोलायला लागलो तर माघार घेणार नाही असा गर्भित इशारा जरांगेंनी दिलाय। मी म्हणलोच नाही की तुम्ही मराठवाड्यात या, मग तुम्हाला मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचे नाही तुम्हाला। कोकणात मी म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका, आता बळच धमकी देता का मी मराठवाड्यात जातो बघतो देऊ काय मी बघायला लागलो तर भीती होईल सगळ्यांची। हे वेळही सांगितलेलं आहे निलेश साहेबांनी, त्यांना समजून सांगावं, मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही। छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामधील आरोपांचा कलगीतुरा महाराष्ट्रानं लोकसभा निवडणुकीत पाहिला। आता विधानसभा निवडणुकीत राणे विरुद्ध जरांगे असा नवा सामना पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।